हे बघा, तयार आहे सुपर सॉफ्ट रसमलाई केक। अंदरपर्यंत रसमलाई गेलेली आहे। खाते वेळेस मस्त मजा येते। सॉफ्ट, किती आसान तरीका आहे बनविण्याचा। तोंडात विरघळणारी, किती सॉफ्ट झालेली आहे बघा। एका बाउल मध्ये 1 वाटी दूध, 2 चम्मच दही गरगर गरगर करून मिक्स करायचं। 2 चम्मच तूप, अर्धी वाटी शुगर पावडर, थोडंसं विलायची पावडर, 1 चुटकी बेकिंग सोडा, 1 वाटी रवा मिक्सर पॉट मध्ये घालून गरगर गरगर मिक्सरला फिरवायचं। आता बघा, रवा पावडर घालून मिक्स करायचं। टेन्शन घ्यायचं नाही, तुमचा रसमलाई केक छानच बनेल। लगेच डब्याला बटर पेपर लावून बॅटर घालायचं। इकडे मी 5 मिनिट अगोदर गॅसवर लोखंड तवा गरम केला, यावर ठेवायचा बॅटर डब्बा। डब्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 15 मिनिट केक बेक होऊ देऊ। लगेच दुसऱ्या गॅसवर पॅन मध्ये अर्धा लिटर साईज सकट दूध घालू। दूध लवकर घट्ट येण्यासाठी अर्धी वाटी मिल्क पावडर घालू। थोडे असेल तर केसर धागे, केसर धाग्यानं रसमलाईला छान टेस्ट येते आणि कलरही छान येतो। थोडी विलायची पावडर घालून दूध घट्ट करायचं। दूध गाढ झालं की यात घालायची अर्धी वाटी शुगर पावडर। केसरमुळे रबडीला छान कलर आलेला आहे। आता घालायचे काजू बदामाचे काप। अयो, रबडी बघा किती मस्त झाली आहे। आता गॅस बंद करू। इकडे केकवरील झाकण उघडून बघू। केकवर चाकू खुपसून बघू। चाकू बघा क्लीन आलेला आहे। अयो, केक तयार। केकला थंड करून घेऊ। केक थंड झाला की केकच्या कडा सैलसर करून घेऊ। केक प्लेट मध्ये काढून केक बघा, सॉफ्ट सॉफ्ट रुईसारखा झालेला आहे। पुन्हा केक डब्यात घालून काटेरी चमचने खटखट खटखट पॉइंट करायचे, म्हणजे यात मस्त रसमलाई जाते। रबडी थंड झाली की केकवर घालून अर्धा तास केक मुरू घालायचा। हे बघा, तयार आहे सुपर सॉफ्ट रसमलाई केक। अंदरपर्यंत रसमलाई गेलेली आहे। खाते वेळेस मस्त मजा येते। मी एक तुकडा बशीत घेऊन तुम्हाला दाखवते। यावर पुन्हा रबडी घालू। बिलकुल सॉफ्ट, किती आसान तरीका आहे बनविण्याचा। तोंडात विरघळणारी, किती सॉफ्ट झालेली आहे।